आज तर आपल्या घरी नवा पाहुणा आलाय बर का। राम राम मंडळी, कसं आहेत तुम्ही? तर आज सकाळ सकाळी घटासाठी फुले आणली बर का। आणि तेवढ्यात एक गुड न्यूज आली बर का, आपल्या म्हशीला बाळ झालंय बर का, ते पण मुलगा झालाय। कसं असतं ना, जनावरांचं सुद्धा लगेच आपल्या आईला ओळखतो। मग काय, फॅमिली मध्ये झालंच ना न्यू मेंबर ऍड। बाळाला तर लगेच भूक लागलेली बर का, म्हणून ते आपलं दूध पेत होतं। ही बघा आपल्या गुलाबाची फुलं एवढी भारी आहेत ना, आणि पाऊस आल्यामुळे तर जास्तच अट्रॅक्टिव्ह दिसायला लागलीत। मग काय, घटस्थापना तर करून झाली होती कालच, पण आता 9 दिवस रुटीनच असते ना मंडळी। देवीसाठी तलवाड्याची फुलं तर आणावीच लागतात ना। मग तेच शोधत शोधत मी अशी फिरत होती, तोपर्यंत एक झाड सापडलं बर का। मग काय, घेतला की हार करायला। तोपर्यंत ह्या मुंगळ्याने काय हाताचा जाम चावा काढला बाबा। हार पण लावून घेतला बर का देवीला, आणि फुले वगैरे ठेवून अशी माझी आजची पूजा झाली होती बर का। कमेंट करून सांगा कशी वाटते ती। आपल्या आई साहेबांचा असतो 9 दिवसाचा उपवास, त्यासाठीच त्यांना हे फराळीचं करून दिलं होतं। कपडे धुवून आले होते त्यामुळे जाम भूक लागलेली बर का त्यांना पण। मग काय, आता मी पण जेवण करते, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, बाय।